नमस्कार, आपण पाहताय झी 24 तास. मी कमलेश सुतार. टू द पॉईंटच्या नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. नवीन आठवडा, नवीन पाहुणे आज आपल्या स्टुडिओत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिंदेंसोबत गेले आणि त्याच्यानंतरच्या बातमीने ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत सगळ्यात मोठा हादरा दिला. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे, मुंबईमध्ये स्वतःचं वेगळं अस्तित्व असणारे सचिन अहिर यांनी शिंदेंची साथ केली आणि सोबतच ते तातडीने लगेच विधान परिषदेचे उपसभापती देखील झाले. सचिन अहिर तसे महाराष्ट्राच्या राजकारणामधलं फार जुनं नाव आहे. गेली अनेक वर्ष ते राजकारणात आहेत, मंत्रीसुद्धा राहिलेले आहेत. पण जेव्हा 2019ला ते शरद पवारांना सोडून ठाकरेंसोबत गेले आणि त्याच्यानंतर सचिन अहिर यांच्या राजकीय कारकिर्दीला कुठेतरी ब्रेक लागला का आणि त्याच्यामुळे त्यांनी शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. एक ना असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित आहेत. म्हणूनच खुद्द सचिन अहिर आज आपल्या टू द पॉईंटच्या स्टुडिओत आहेत. सचिन भाऊ, खूप खूप स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. सगळ्यात पहिले विधान परिषदेच्या उपसभापती निवड झाल्याबद्दल तुमचं अभिनंदन. थँक्यू. सचिन भाऊ, का वाटला निर्णय घ्यावा असा अचानक? नाही बघा, निर्णय हा तर अचानक झाला, त्याच्याबद्दल वादच नाही. म्हणजे अगदीच आम्ही हे निर्णय व्हायच्या गेल्या आठवड्यात किंवा 10 दिवस अगोदर तर मी स्वतः आदित्यजींबरोबर पुण्याच्या दौऱ्यावर होतो. पण 2-3 गोष्टी जे ट्रिगर पॉईंट जे होते ते एकतर गोष्टी होती की खासदारांचे इथे गेले ते ठीक आहे. पॉलिटिकली आपण 2019च्या नंतर आत्तापर्यंत आपण गेलो तर कुठेतरी स्ट्रॅगरिंग झालं आहे का? मी तर असं म्हणेन उलटा की मी त्यांना स्पेस देण्याचं काम केलं. कारण अनेक वेळा काही गोष्टीची जबाबदारी द्यायची आली तर त्यांना इतरांना पण द्यावं लागायचं किंवा करायला लागायचं. आणि ज्यावेळी माझ्याकडे हा ऑप्शन आला तर त्यावेळी मी ते स्वीकारण्याचं काम केलं. आणि त्यातला एक महत्त्वाचा भाग जे इन्सिडेंट्स आहे जे मला अट्रॅक्ट करण्याचं काम जे पाहिलं तर एकतर ज्यावेळी गिरणी कामगारांचा आमचा मोठा मोर्चा होता त्यावेळी कोणी त्या मोर्चाला सामोरे जात नव्हतं. आणि माझ्या मनामध्ये हे होतं की आम्ही लोकप्रतिनिधी होऊन हजारो लोक येत आहेत पण सरकार म्हणून दखलच घेत नाही. मला 11:30-12 वाजता त्यांनी वेळ दिली नंदनवनला आणि त्यांनी बोलून घेतलं, समजून घेतलं, केलं आणि शिष्टमंडळाला भेटले. बोले तुम्ही आजचा मोर्चा स्थगित करा, मी तुम्हाला 1 दिवसात वेळ देतो. आणि तशी त्यांनी दुसऱ्या दिवशी विधानभवनमध्ये बैठक घेऊन आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्याला सकारात्मक निर्णय घेण्याचं काम केलं. तर तो एक इन्स्पायरिंग होता. पण ते झाल्यानंतर दुसरं ट्रिगिंग झालं की BSTचा जो संप झाला, 3-4 दिवस संप चालला आहे, त्यातून कसं मार्ग काढायचं. मग प्रताप सरनाईकनं मी सांगितलं, मग प्रताप सरनाईकनी बोलण्याचं काम केलं. मग त्यांनाही मी सांगितलं की नाही, निवड हे तुमच्यावर नाही, कारण याच्यावेळी नगरविकास खात्याचा विषय होतो, तर तुम्ही उपमुख्यमंत्री करणार. त्यांची इच्छा होती की नाही तुम्ही स्थगित करा, संप मागे घ्या. मी म्हटलं नाही, आम्ही मागे नाही घेणार. तो कंटिन्यू राहिला. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी आउट ऑफ वे देऊन 2-3 निर्णय जे घेतलं तर ती मला असं वाटते एक ट्रिगरिंग पॉईंट असेल असं म्हणलं तर ते अयोग्य होणार नाही. तुम्हाला थोडंसं इथे थांबवतं काय ना, याच्यापूर्वी जेव्हा शिंदेच्या पक्षातून किंवा स्वतः शिंदे सोडून गेले, प्रत्येक वेळेस काही ना काही एक लॉजिकल पॉलिटिकल रिझन देण्याचा प्रयत्न तेव्हा झाला. म्हणजे बघा, स्वतः शिंदेंनी जेव्हा उद्धव ठाकरेंची साथ सोडली तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलेलं आहे किंवा ते काँग्रेससोबत गेलेले आहेत, आम्हाला अजित पवार निधी देत नाहीत. त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा आत्ता काही खासदार गेले, 6 खासदार जे गेले, ते म्हणाले की आम्हाला निधी मिळत नाही म्हणून आम्ही गेलो आहोत. सचिन भाऊंचं काय कारण आहे? नाही, मला असं काहीच नाही. कारण माझ्याकडे निधीची काय काम आम्ही एवढं करतो आहे, निधी आम्हालाही मिळत नव्हती पण आम्ही लोकांमध्ये विरोधाची भूमिका ही आम्ही लोकांमध्ये मांडून करतो. आम्हाला नेतृत्वाने कधी वेळ दिला नाही अशी माझी तक्रार नाही, कधी त्यांनी मला जबाबदाऱ्या दिल्या नाही अशी तक्रार नाही आहे. पण एक पॉलिटिकल एक स्टॅगरंट ज्याला आपण म्हणतो ज्यावेळी होत असताना त्यावेळी मात्र ज्यावेळी अशा काही ऑप्शन्स आले तर मग तो निर्णय मी आणि मन मोकळं करून घेण्याचा काम केलं. की तुमचा निर्णय हा फक्त व्यक्तिगत आहे, व्यक्तिगत राजकीय तुम्ही इच्छेसाठी नाही, स्वाभाविकच आहे. म्हणजे हा माझा व्यक्तिगत यासाठी निर्णय आहे की माझ्यावरती अवलंबून राहणारा, मग आज 1 लाखपेक्षा जास्त गिरणी कामगार आहेत. बेस्टचा समजा मी बेस्ट येण्याचा होतो म्हणून तो विषय आला, पण ते आहेत. पण त्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या भागामध्ये जे सामाजिक चळवळीतून मी जे निर्माण करणारे जे कार्यकर्ते ते हळूहळू सर्व तुटत होते. स्वाभाविक आहे, कारण 2019 ते आतापर्यंत आणि आपण ते टिकून ठेवणं हे करणं हे कितपर्यंत होईल हाही एक तो विचार होता. आणि बघा कमलीजी, मी जर निर्णय घ्यायचा असता तर मी 2019ला कशाला गेलो असतो. 2014च्या नंतर पण मी तयारी केली. ज्यावेळी ठाकरे कुटुंबातला एक व्यक्ती येतो आहे त्यावेळी त्यांना साथ देण्याची भूमिका घेऊनच मी ती माघार घेऊन त्यांना सपोर्ट करण्याचा, कारण माझ्याकडे 2 पर्याय होते, एक तर विरोध करायचा आणि पडायचं किंवा त्यांना साथ द्यायचा. मी साथ द्यायचा निर्णय घेतला आणि त्यांनी मला विधान परिषदेवर देण्याचं काम केलं. त्यानंतर या विधानसभेमध्ये पण मला जाता आलं असतं. तुम्ही बघा, मिलिंद देवराजी जे खासदार आहेत ते या भागातून लढले, म्हणजे ते स्थानिक नाही आहे. स्थानिक असतं तर काय निर्णय झाला असता, पण आम्ही ताकदीने राहिलो. तीच भूमिका महानगरपालिकेला पण राहिलेली आहे. एक गोष्ट नक्की आहे की ही मला मान्य करावं लागेल
आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हेही जाणवलं की पॉलिटिकली जर आपल्याला जर फ्युचर बघायचं असेल आणि या सर्व लोकांचे जे प्रश्न सोडवायचे असेल तर तो रिवायवल आपल्या पक्षामध्ये आहे का आणि रिवायवल झाल्यानंतर देखील ते तिथपर्यंत सस्टेन होऊ शकतील का हा प्रश्नचिन्ह माझ्या मनामध्ये तो खात होता. पण अर्थात मग हेच झालं ना, मग विरोधात राहून कामं होत नाहीत का जनतेची? नाही, विरोधात राहून असं बघा, असं तर नाही, सचिन भाऊ- विरोधात राहून विरोधक म्हणून घेऊन भूमिका मांडताना पण कामं होतो. याचा साक्षात्कार द्यायचा असेल तर गिरणी कामगारांचा मोर्चा आम्ही घेतलं, बेस्टचा आपण मोतला घेतला, असं नाही का नाही. पण जो वेगवेगळे घटकाची जी लोकं आहेत त्यांना जे न्याय मिळायचं असेल तर मूळ प्रवाहाच्या बाहेर राहून आपल्याला न्याय घ्यायचं का पर्यायामध्ये राहायचं. अहो, तुम्ही कामगारांचा प्रश्न सांगतायत, तुम्ही स्वतः कामगार नेते आहात, तुम्हाला मी अनेक वर्ष बघतोय, तुम्ही RMMSचं काम करतायत, तुम्ही अनेक मोठ्या युनियनचे अध्यक्ष देखील राहिलात पूर्वीपासून. विरोधात राहून कामगारांनी काम केलंय मुंबईत, अशी अनेक उदाहरणं, म्हणजे अगदी जॉर्ज फर्नांडिस पासूनची उदाहरणं देत आहेत त्याच्यामध्ये. मग विरोधात राहून सचिन भाऊ कामगारांसाठी आवाज उठवू शकत नाही, ऐकायला कितपत पटेल? नाही नाही नाही, मी हे म्हणलंच नाही ना तुम्हाला की निवड फक्त कामगारांसाठी. मी बाकी जे सामाजिक चळवळीतली जी लोकं आहेत, ही चळवळी जी लोकं आहेत, अनेक विषय आहेत त्यांच्यासाठी विकास निधीच्या बाबतीतला असेल, तरतूद करून देण्याच्या बाबतीतला असेल, अनेक लोकांना जे सामाजिक दृष्टिकोनातून कुठेतरी ॲडजस्ट करायचं त्याच्यात असेल, मोठ्या प्रमाणावरती समाजाला VGNTचा जो दर्जा पाहिजे किंवा NT 2-3B पाहिजे त्याच्या देण्याच्या बाबतीत असेल, तर असंख्य विषय हे माझ्यासमोर प्रलंबित होते. पण मी तुम्हाला जसं बोलल्याप्रमाणे टू बी व्हेरी फ्रँक हा मेअर पॉलिटिकल डिसिशन मी घेण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे स्वतःसाठी घेत. बघ, तुम्हाला माहिती आहे का, असं म्हणतील की सचिन